Hello, hello, my dear friends. I called you dear friends. का बरं असं एकदम dear friends? केमिस्ट्री आहे म्हणून dear friends. ओके. केमिस्ट्रीचं नाव बघा तुम्ही. ओके. ही केमिस्ट्री हा असा एक विषय आहे ज्याने मला खूप हाऊंट केले आहे माझ्या आयुष्यात. ओके. म्हणजे शाळेत टीचर चांगले नव्हते शिकवायला आणि ज्युनियर कॉलेजला आलो तर तेव्हा ते डोक्यावरून वर्क केलं सगळं काही. झेडपीतून आपण शिकलेलो होतो. तर जनरली गोष्ट अशी होते की केमिस्ट्री हाऊंट करते, म्हणजे स्वप्नात येऊन घाबरवते की तुम्हाला पास नाही होणे दूंगी वाला जो आयटम आहे ना, असा एमपीएससीत सर्रास हा प्रॉब्लेम आहे की विद्यार्थी बिलकुल प्रश्न सोडून येत नाही केमिस्ट्रीचे, किंवा जे रट्टाफिकेशन आहे त्यातील ज्या काही गोष्टी फॅक्च्युअल आहेत त्या फॅक्च्युअल सोडून येतात. ओके. परंतु जिथे कॉन्सेप्ट आढळते किंवा जिथे कन्फ्युजन क्रिएट केला जातो तिथे किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरचे ते येतच नाही. ओके. हिअर इज द प्रॉब्लेम. ओके. सो केमिस्ट्री मी कॉलेजमध्ये असताना खूप महत्वाचा एक त्याच्याबद्दल एक काय म्हणतो आपण कहावत जिसको कहते म्हण होती की केमिस्ट्री बडी बेवफा रात में पड़ी सुबह में सफा. केमिस्ट्री बडी बेवफा रात में पड़ी सुबह सफा. असं म्हणण्याचं कारण काय होतं? इट वॉज रिअली हार्ड टू रिटेन इन माइंड. इट्स सस्टेनेबिलिटी इज सो शॉर्ट. तुम्ही सस्टेन नाही करू शकत डोक्यात. वाचलं आता कळलं असं वाटतंय, सकाळी उठल्यानंतर पूर्ण विसरतो. कारण त्याच्याबद्दलचे जे काही निटी ग्रिटीज आहे ज्याला आपण खूप बेसिक्स म्हणतो, ते बेसिक्स आपल्या डोक्यात आहेच नाही, ते बिल्टअप केलेच नाही, किंवा त्याला पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह तसा नाही आहे. या विषयानं खूप सतावलं. ओके. मी ग्रॅज्युएशनला आलो तेव्हा मला केमिस्ट्री होतं. ग्रॅज्युएशनला आमचे एक प्रोफेसर होते, त्या सरांनी आम्हाला जे जे अशा प्रकारचे गरीब विद्यार्थी आहेत, केमिस्ट्रीतले गरीब विद्यार्थी ज्यांना केमिस्ट्री पचनी पडत नाही परंतु काय कॉम्बिनेशन मध्ये केमिस्ट्री घ्यावंच लागते, अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल क्लास अरेंज केला होता. त्यांनी सांगितले सोप्या पद्धती केमिस्ट्रीला कसं ग्रास्प करायचं. त्याने म्हटलं की देर शुड नॉट बी अ वन वे अप्रोच टू द केमिस्ट्री. यू शुड अंडरस्टँड द केमिस्ट्री फर्स्ट. केमिस्ट्री समजली पाहिजे. केमिस्ट्री समजण्यासाठी वाचून किंवा कन्सेप्ट ग्रहण करून समजत नाही. केमिस्ट्रीला तुम्हाला साध्या भाषेत बघता आलं पाहिजे. म्हणून केमिस्ट्री रसायनशास्त्र झाले आता सोपे हा उपक्रम मी तुमच्यासाठी आणलेला आहे. कारण माझ्याकडे एवढ्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केली, सर केमिस्ट्री किती वाचलं जमत नाही. राज्यसेवेत तर मागे प्रॉब्लेम्स विचारले, खूप डिटेलमध्ये काही काही गोष्टी आतमध्ये गेलेत कॉन्सेप्ट मध्ये, तिथून काही फॅक्ट विचारले, म्हणून खूप साऱ्या गोष्टी हातातून निघून गेल्या. ओके. तर हे नॉन सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही आहे किंवा साइंस बैकग्राउंड विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होते की बेवफा केमिस्ट्री को अब इसकी वफादारी कैसे पानी है देखते आगे, है ना. तर दुसरी स्लाइड जी आहे, ओके, जस्ट फोकस ऑन दिस. दुसरी स्लाइड जी आहे त्याच्यावर एक एक खूप इम्पॉर्टंट मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे. आणि दिस स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय इम्पॉर्टंट? चेंज युअर रोल while learning chemistry. You have to change your role. What is the change from chemistry learner to knower? I don't want you to be learner. तुम्ही शिकणारे बनूच नका, शिकूच नका. पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. व्हॉट वुड यू डू? काही अर्थ नाही आहे. तुम्ही जर बघितलं हेच केमिस्ट्री जे आहे, सॉरी, हे जे लर्निंग हॅबिट आहे तुम्ही प्रत्येक विषयाला वापरू शकता. ओके. परंतु केमिस्ट्रीला नाही वापरू शकत, कारण केमिस्ट्री तुमच्या एवढ्या ओळखीचा नाही, ते खूप सूक्ष्म आहे, खूप सूक्ष्म आहे. तिथे जाऊन समजणे खूपच महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला पॉलिटी समजते कारण आपल्याला राज्यघटना दिसते, आपल्या समोर आहे, किंवा राज्यघटनेत ज्या गोष्टी दिलेल्या प्राईम मिनिस्टर आपल्याला दिसतो, राष्ट्रपती दिसते, आपले जे काही एमएलएज आहे, एमपीज आहे ते दिसतात, कायदे तयार केले दिसतात, सुप्रीम कोर्टाचे निर्णय, वी कॅन व्हिज्युअलाइज देम. ओके. इवन इकॉनॉमिक्स, इवन हिस्ट्री. ओके. बट हाऊ कॅन यू टॉक अबाउट केमिस्ट्री? केमिस्ट्री इज सो डिटेल, केमिस्ट्री सो सटल, सूक्ष्म आहे खूपच, जे डोळ्यांना दिसत नाही. ते दूध फाटून त्याचं भलतच काहीतरी तयार झालं, तुम्हाला माहितीच नाही. टमाटर पडल्या सडला, बट यू डोंट नो व्हॉट हॅपन टू इट. सडला हे तुम्हाला माहिती, पण कसं झालं? ओके. कसाच्या आधी काय झालं, ती प्रक्रिया झाली, पण का झाली? ओके. वी डोंट नो. दॅट्स वाय वी कॅन नॉट लुक इन टू दॅट मॅटर. म्हणून आपल्याला समजत नाही. दॅट्स अवर प्रॉब्लेम. ओके. या तिढेला सोडवण्यासाठीच मी आज हा सब्जेक्ट घेऊन आलो. ठीक आहे. म्हणून आता लर्नर टू नोअर कसं व्हायचं आहे याच्याकडे थोडासा फोकस करूया. दॅट्स माय व्हेरी हंबल एफर्ट हे करण्यामध्ये, की जेवढे काही महाराष्ट्रातील एमपीएससी करणारे किंवा इतर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहे
and they face this problem, green problem of not understanding chemistry. Let's solve it. Okay, मराठी भाषेत, सोप्या भाषेत. I am the person who can teach chemistry in English. हिंदी में पढ़ा सकता हूँ, मराठीत ही शिकवलं, तिन्ही भाषेत. UPSC आणि MPSC ला दोन्ही शिकवत असतात. सो लर्न फ्रॉम इट. तर मी काय म्हणलो की शिकणारा नाही पाहिजे आपण जाणकार पाहिजे, जाणणारा पाहिजे. आपण जाणणारा हो तेव्हा केमिस्ट्री पचनी पडेल डोक्यातील. हाव, कसे? ओके, लेट मी टेल यू. सी, बायोलॉजीमध्ये आपल्या स्वतःला, तुम्ही स्वतःपासून कधी सुरुवात करायची, कोणताही विषय समजून घेत असताना स्वतःलाच प्रश्न विचारायचा की हे माझ्या कुठं कामाचं आहे, माझ्याशी कसं संबंधित आहे. असे प्रश्न जर विचारले तुम्हाला सब्जेक्ट समजायला सोपं होते. तर वी गाईज हू वी आर ह्युमन बिंग्स. आपण एक बॉडी आहे, जेवढे काही सजीव दिसतात सगळेच बॉडी आहेत. बायोलॉजी टर्म देम ॲज व्हॉट? बायोलॉजी काय म्हणते त्यांना? बायोलॉजी म्हणते की हे एक शरीर आहे जे पेशींनी बनलेलं आहे. पेशींची एक जटिल रचना आहे, पेशीय रचना आहे. तर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मेड अप ऑफ सेल्स, सेल्युलर स्ट्रक्चर आहे. सेल्स एकत्रित येऊन ते उती तयार करतात, उती येऊन मसल्स तयार करतात, उती मसल्स ऑर्गन तयार करतात. ऑर्गन सिस्टीम म्हणजे अवयव संस्था तयार होते. अवयव संस्था एकत्रित फिट केली तर आपण मशीन तयार झालो. ओके, दॅट्स असेंब्ली. अशीच झाली, असंच म्हणा तुम्ही. फिजिक्समध्ये तुम्ही तिसऱ्या माळ्यावरून खाली पडले का? तिसऱ्या माळ्यावरून दगड खाली पडले का? तिसऱ्या माळ्यावरून भिंतच खाली पडली का? कधी? सगळे एकच सारखे पडतील, कारण फिजिक्सचे नियम सगळ्यांना लागू होते. म्हणून फिजिक्स आपल्याला काहीच नाही म्हणत. फिजिक्स म्हणजे तुम्ही वस्तू आहे. ओके, काही समजू नका. पण केमिस्ट्री म्हणते दो यू आर सेल्युलर स्ट्रक्चर, तुम्ही जी एक वस्तू जरी आहे तर तुम्ही इतर सामान्य वस्तूंसारखे, ओके, तुम्ही अत्यंत सूक्ष्म कणांपासून बनलेले आहे, मूळ घटकांपासून बनलेले आहे, ज्याच्यापासून सर्वच काही बनलेलं आहे. इथे या विश्वात सर्वच काही, म्हणजे सूर्य, तारे, ते हायड्रोजन हेलियम जे बनलेलं आहे, ते हायड्रोजन आपल्या शरीरात पण आहे. आपण पण त्यांच्याच पासून बनलेलं आहे. कळलं की नाही? सूर्य एवढा ज्वलंत, तिथे हायड्रोजनच्या हेलियम मध्ये रूपांतर होतं. तोच हायड्रोजन आपल्या पाण्यामध्ये, जे आपली तहान सुद्धा विझवत आहे. यू अंडरस्टँड दॅट? तर तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, तिथूनच सुरुवात होते. म्हणजे आपण हार्डली कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर अदर जे काही मिनरल्स आहे, यांनी मिळूनच बनलेलं आहे. हेच खास पंचमहाभूत आहे आपले, त्यांच्यापासून बनलेलं आहे. कारण तुम्ही पेशी रचना पाहा, तुम्ही कुठे जावा, ओके, तुम्ही पेशी रचना पहा. हे आपली पेशी आहे, प्राणी पेशी आहे. याच्यामध्ये केंद्रक आहे, केंद्रकात हे डीएनए आपले, म्हणजे क्रोमोझोमचा एक क्रोमॅटिन फायबर आहे, जे एक प्रथिनच आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, अंतर्द्रव्य जालिका, हे मायटोकॉन्ड्रिया आहे सर, ठीक आहे. ओके, मी म्हटलं की हे गॉल्जी बॉडीज आहे सर, ठीक आहे. सगळंच काही तुम्ही जे काही म्हणा, हे लायझोझोम्स आहेत सर, ओके, हे लायझोझोम्स आहेत, ठीक आहे, काही हरकत नाही. हे सगळे कशापासून बनलेले आहे? हे जे पेशी अंगके आहे, ज्याला आपण म्हणतो सेल ऑर्गेनल, सेलमध्ये असलेले, इव्हन सेलचे लेअर सुद्धा सगळे कशापासून बनलेले आहे? हे बनलेले प्रोटीन्स आणि लिपिड्स, फॅट्स अँड प्रोटीन्स. खास करून फॅट्स आवरण आहे. फॅट्स बांधणीसाठी खूप महत्वाचं आहे, प्रोटीन खूप महत्वाचं आहे. आता आणि या सेलला जिवंत राहण्यासाठी ऊर्जा लागते कार्बोहायड्रेटची, कर्बोदके, कार्बोहायड्रेट. ओके, म्हणजे बायोमॉलिक्युल्स आहे. ओके, आता हे बायोमॉलिक्युल जे मी म्हणतो, मी ज्यात म्हटलं की चला हे कार्बोहायड्रेट, सॉरी, हे प्रोटीन आलं. प्रोटीन कशापासून बनलेलं? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, याला अमाइन्स ग्रुप जुळले. याला जर काय फॅट्स, कार्बन CHO ला जर काय OH ग्रुप लावला तर फॅट्स बनेल. ओके, आणि CHO फक्त, ओके, हे कार्बोहायड्रेट C6H12O6, ओके, झाला ग्लुकोज तयार, ज्याच्यावर तुम्ही जिवंत आहे. मीन्स एव्हरीथिंग इज लाईक दॅट. ओके, समजून घ्या. सगळं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. म्हणजे आपण आपल्या किचन मधील साखर, ओके, खाली पडलेली माती, तो झाड, तो फुलपाखरू, तो बॅक्टेरिया, तो सूर्य, तो चंद्र, हे पृथ्वी, हे पाणी, या सगळ्यांमध्ये जे बेसिक कंपोजिशन आहे, इन्क्लुडिंग अस, ते मूलद्रव्यांनीच बनले, सगळे मूलद्रव्य. म्हणजे तुम्हाला म्हणून म्हटलं मी, जोपर्यंत तुम्ही केमिस्ट्री शिकण्याचा प्रयत्न करणार, केमिस्ट्री तुम्हारे हात लगने वाली नहीं है. केमिस्ट्री बड़ी बेवफा, रात को पड़ी सुबह में सफा. ओके, and you'll just try one side love for that. बरोबर है कि नहीं? हाँ, and that will be so blind love कि मैं रिविजन कर रहा हूँ, 2 बार 3 बार पढ़ लिया, लिख के देख लिया, पण काही होत नाही. जसं प्रेमिकेला
पूर्ण जाणून घेतल्याशिवाय तिच्याबद्दलचं उत्कंठ प्रेम निर्माण होत नाही आणि तिच्याबद्दल आपण तिला पूर्ण आत्मसात करण्यासाठी तयार होत नाही त्या प्रेमाला. तसं केमिस्ट्री आहे हो. केमिस्ट्री अशी नाही आहे. सो डोंट ट्राय टू बी लर्नर ऑफ केमिस्ट्री, ट्राय टू बी नोअर. ओके, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू गिव्ह यू. चेंज युअर रोल. ओके, इमिजिएटली पुस्तक घेऊन फक्त किंवा मार्केटमध्ये जे एमपीएससीचे नोट्स आहे फक्त रटत बसू नका. मी त्याच्याही पलीकडे सांगतो, आयुष्यभर केमिस्ट्री विसरणार नाही ना. अशाच कारणासाठी मी एक कोर्स आणलेला. आता ऍडव्हर्टाइजमेंट, कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंटवर येतो. तुम्ही पाहू शकता त्याच्यात काय काय दिलेलं आहे. ओके, तुम्हाला सर्व सर्व स्पष्ट दिसेल इथे काय दिलेलं आहे. एमपीएससी साठी रसायनशास्त्र आता झाले सोपे असं म्हणणारा शब्द इथं लिहिलेला आहे. जॉईन फास्टही म्हटलेला आहे. किंमत फक्त 555 आहे. बरोबर आहे. हा नंबर आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. ज्याने तयार केला, हा कोण तयार केला हे कोर्स? संदीप राठोड सर, तो मीच आहे. ओके, डायरेक्टर सिद्धार्थ IAS अकॅडमी. ओके, फॉलो मी ऑन युट्यूब. ओके, माझं नवीन चॅनल आहे. याच्यात तुम्ही गेल्यानंतर युट्यूब चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला माहित पडेल की एकदम प्लेलिस्ट दिलेले आहे. वेगवेगळ्या विषयांबद्दलचे झबरू झन्नाट आयडियाज आणि एकदम सोप्या पद्धतीने विषयांना सोपं करणार आणि तुम्हाला परीक्षा भिमुख जे कामात येणार त्या सर्वच कंटेंट त्यामध्ये असणार आहे. ओके, नक्की पहा, बिलकुल विलंब लावू नका त्याला, है ना. तर हा आहे, यासाठी आपला अप्लिकेशन आहे सिद्धार्थ अकॅडमी म्हणून. सिद्धार्थ अकॅडमी म्हणून आहे आणि त्याच्यावर गेल्यानंतर जर तुम्ही हा कोर्स बघितला तर त्याला बिलकुल खरेदी करून टाका. ओके, बिलकुल खरेदी करून टाका, काहीच चिंता करू नका. ओके, नेक्स्ट स्लाइडवर जाऊया आपण. आता आहे केमिस्ट्री का नाही समजत आपल्याला. लेट मी टीच यू गोल्डन रूल. ओके, हिअर इज द गोल्डन रूल. गोल्डन रूल, दिस इज गोल्डन रूल. ओके, आता गोल्डन रूल काय आहे? अरे यार बाबा, हा गोल्डन रूल काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा की सर्वात आधी जाणून घ्या वाय सगळ्या गोष्टी ज्या घडतायत. ओके, लोखंड गंजतो आहे, दूध फाटलेला आहे, टमाटर सडला आहे. ओके, बरोबर आहे की नाही? किंवा मिठाचं द्रावण तयार झालं, ते का तयार झालं तसंच का झालं? किंवा तुम्ही म्हणाल की ते पोल्युशन आहे, पोल्युटेड पाणी जे आहे किंवा ऍसिड रेन आहे ते ताजमहलला कसं खराब करतात. जस्ट ट्राय टू नो वाय 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 ओनली. का बरं असं, का बरं असं, का बरं. जोपर्यंत वाय नाही माहित होत, व्हॉट आणि हाऊ क्लिअर होत नाही. मग व्हॉट मध्ये काय येते, मग ते कसे येते, ही गोल्डन रूल असायला पाहिजे. अशाच प्रकारे शिकायचं. मी याची श्रृंखला समोर सांगतोय तुम्हाला. बरेच जण यासाठी अपयशी ठरतात. अपयशी यासाठी ठरतात कारण त्यांना चुकीच्या पद्धतीने शिकवण्यात आलं ते शाळांमध्ये. शाळा पहिली जबाबदारी त्या गोष्टी. ओके, बरोबर आहे. आता नवीन विद्यार्थी जे एकदम अलीकडच्या काळातील त्यांना नवीन शिक्षण पद्धतीनुसार बऱ्याच गोष्टी चांगल्या मिळाल्या. ओके, परंतु आपल्यासाठी जे मास्टर होते ना, मी झेडपीतून शिकलेलो आहे, आमचे तर भयंकर हाल होते असे. आमचे मास्टर काय शिकवत होते काही कळत नव्हतं. ओके, तर ते त्याने हे शिकवलं, काय पहिले सांगा, पाठ करा रे पोरांनो, कसं झालं ते पाठ करा. वायकडे कोण लक्ष दिलं, चुलीत जाऊ द्या. ओके, हे कोण विचारत नाही तुम्हाला, परीक्षेत हे विचारते, इथं लिहायचं होतं ना. आणि याच्यावर जास्त फोकस नाही केलं, याला पाठ करायला लावत होते. काय समजणार आहे, काय समजणार आहे. ओके, ही गोष्ट तुमच्यासोबत झाली, माझ्यासोबत झाली. ओके, आपण एकाच मळ्यातले म्हणी. बट आय टोल्ड यू. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. वाय आय एम एम्फसाइजिंग ऑन गोल्डन रूल. सी, वेन आय वॉज इन ग्रॅज्युएशन, ओके, दॅट वॉज डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर मी, बट आय मेड इट व्हेरी सिम्पल. त्याला सोपं बनवलं. अँड आय वोन इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन. आय पार्टिसिपेटेड इन टू दॅट. ओके, केमिस्ट्री, चांगले मार्क्स आहे मला. ठीक आहे, आता समोर जाऊया. आता आलो, हे बघा, आता उदाहरण बघूया. मी वाय, व्हॉट, हाऊ म्हणत होतो ना, चला उदाहरण बघूया. काय वाय मध्ये तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे, कशावर फोकस करायचं, हाऊ यू आर गोइंग टू मेक इट. हे काही क्वेश्चन्स आहेत जे मी तुम्हाला इथे दिलेले आहे, सॅम्पल क्वेश्चन्स आहे. अशा क्वेश्चनची खूप लिस्ट आहे. वाय मधील खूप साऱ्या क्वेश्चनची लिस्ट आहे, व्हॉट मधील खूप साऱ्या क्वेश्चनची लिस्ट आहे आणि हाऊची खूप मोठी लिस्ट आहे. आणि हे सगळं लिस्ट आणि त्याचे आन्सर्स, त्याच्या माध्यमातून ते चष्मे लावून कशा प्रकारे केमिस्ट्रीकडे बघायचं आहे, ज्याच्यावर परीक्षेत विचारले जातील. ओके, हे परीक्षेत विचारले गेलेलेच प्रश्न आहेत, पण त्यांना मी अशा प्रश्नात आणलेले आहे सोप्या पद्धतीने. तुम्हाला चष्मा दिलेला आहे. हे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सर्व एक्सप्लेन केलेलं असेल. केमिस्ट्री विल बी व्हेरी व्हेरी इझी आणि वेगळ्याच दिशेने आहे. हे एकदम झब्रू झन्नाट मिळणार, मी तुम्हाला वेगळ्याच दिशेने समजायला मिळेल, शिकायला मिळेल. ओके, एकदम टिपिकल नाही आणि याच्यावर आधारितच क्वेश्चन येईल आणि ते क्वेश्चन तुम्हाला फसेलच फसेल आणि मजा पण येईल समजून घ्यायला. तुम्ही प्रत्येक गोष्टीत सायन्स शोधण्याच्या मार्गावर असणार आहे. वाय डू रिॲक्शन्स हॅपन, रासायनिक अभिक्रिया का होतात. मी दोन्ही भाषेत सांगितलेलं, बायलिंग्युअल अप्रोच आहे आपला. ओके,
मराठी माणूस आहे, मराठीची अस्मिता जपतो, इंग्रजीला खिशात घेऊन चालतो आपण. ओके, सो वाय डू रिॲक्शन्स हॅपन? रासायनिक अभिक्रिया का होतात? ओके, रसायनांच्या दरम्यान अभिक्रिया म्हणजे ते एकमेकांवर प्रभाव करतात, देवाणघेवाण करत असताना, आणि दोन्ही बदलतात. ओके, त्याला म्हणतो आपण अभिक्रिया. ओके, लाईक तुम्ही एक केमिकल बॉडी आहे, तुमचं मित्र एखादा केमिकल बॉडी आहे, तुम्ही एकमेकांसोबत जर राहायला लागले, तुमच्या दोघात रिॲक्शन व्हायला लागते. ओके, बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे तुम्ही थोडे बदलता, तुमच्यामुळे तो थोडा बदलेल, ट्रान्सफॉर्मेशन होईल. ओके, नाहीतर मग काहीतरी एवढे भयंकर चेंजेस होतात, भलतच काही होऊन जातात. असं मुला मुलींच्या दरम्यान होते. ओके, मुलगी एक वेगळा रासायनिक घटक, मुलगा एक रासायनिक घटक, एमपीएससीच्या क्लासला एकाच क्लासमध्ये आले, आणि दोघांमध्ये अशी अभिक्रिया होते की यांचं ट्रान्सफॉर्मेशन हे काहीतरी वेगळाच पदार्थ बनून जातात. ओके, वाय डू रिॲक्शन्स हॅपन? ओके, ते जे प्रेम होतं त्यांना, ते केमिकल रिॲक्शनच आहे, केमिकल लोचाच आहे. प्रत्येकच गोष्ट केमिकल लोचा आहे, तुम्ही काही म्हणा. डायजेशन होत आहे, केमिकल लोचा आहे, पूर्ण केमिकल रिॲक्शनच होत आहे. तुम्ही श्वास घेताय, पेशीपर्यंत जात आहे, पेशी त्याला कार्बोहायड्रेटला तोडून त्याच्यापासून एनर्जी जनरेट करण्यासाठी वापरते, ऑक्सिडेशन होत आहे, तेही केमिकल रिॲक्शन. बट वाय डू रिॲक्शन्स हॅपन? ओके, याचं उत्तर तुम्हाला देईल, पण तुम्ही शोधा. आज फक्त तुम्हाला देतोय मी की हे तुम्ही शोधा. मी उत्तर सांगणारच आहे याचं. मी तुम्हाला याच्यावर सेपरेट लेक्चर देणार आहे की का असं घडते, वाय. मी याला एवढ्या सोप्या पद्धतीत सांगेल. आज तुमच्या डोक्यात प्रश्न आहे, प्रश्न असल्यावरच उत्तर असते, उत्तराचं अस्तित्व प्रश्नावर असते, म्हणून आधी प्रश्न देतोय, उत्तर नंतर पाहूया. नाही तुम्ही मला फॉलो नाही करणार, नाही एकदम अशी आपण लोक असतो, रेडीमेड मिळालं की आपण हा ठीक आहे आता जाऊ, त्याच्यानंतर काही करू नये. माझ्याही एफर्टला काहीतरी किंमत असली पाहिजे ना मित्रांनो. ओके, वाय डू मेटल्स रस्ट? का बरं गंजतात मेटल्स? ओके, धातूंना गंज का लागतो? आणि ऍसिडिटी झाली की ऍसिड का बरं बर्न करते? हे ऍसिड मग तुम्ही लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करताना हायड्रोक्लोरिक ऍसिड पॅन्टवर पडला, त्यामुळे पॅन्ट फाटला काय, किंवा H2SO4 कोणाच्या चेहऱ्यावर फेकला काय? ओके, किंवा तुम्हाला आतमध्ये काहीतरी खाण्यात गडबड झाली, त्यामुळे ऍसिड वरती आला आणि इथं येऊन जवळजवळ होते, मग असं का बरं झालं? आपल्या इथे जठरामध्ये सुद्धा HCl असते, हायड्रोक्लोरिक ऍसिड, लक्षात ठेवा. आपने अंदर भी ओके वो ऍसिड आहे, नक्की लक्षात ठेवा. आपला आम्लांमुळे जळजळ का होतं? आम्ल काय करतात? ओके, ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे, पण ते वाय मध्ये लक्षात ठेवा. वॉट मध्ये हे बेसिक क्वेश्चन लिहून ठेवा तुम्ही आणि त्याचं उत्तर शोधत राहा. ओके, मी देणारच आहे, पण सांगतो की ऍटम काय, सगळ्यात बेसिक, केमिस्ट्री सर्वात बेसिक हा वॉट मध्ये येते. ओके, मी म्हटलं ना, म्हणून शिक्षक लोक जे टिपिकली शाळेत जे शिकवतात ती सुरुवात करतात ऍटम काय, एलिमेंट काय, कंपाऊंड काय, म्हणजे काय, अणु काय, मूलद्रव्य काय, संयुग काय, हे बिलकुल. परंतु याचा रेलेव्हन्सच नाही माहित तुम्हाला, तर तुम्ही अणु शिकता ना, अणु शिकता तुम्ही, रुदरफोर्ड शिकता, तुम्ही थॉम्सन शिकता, ओके, तुम्ही ऋषी कनादे शिकता, सगळे शिकता, परंतु तुम्हाला ते अणु दिसला का आजपर्यंत? नाही ना. ओके, त्याचा कुठं संबंध आहे जीवनात, काही कळलं का? नाही ना. म्हणून ते आपल्या पचनी पडत नाही. ओके, म्हणून मी वाय पासून सुरुवात करायला लावतो अभ्यासाला. मग व्हॉट वर यू, अणु काय? अणु म्हणजे काय? असा पदार्थाचा सर्वात लहान कण ज्याला अजून कापता येत नाही, अजून लहान तुकड्यात त्याचे रूपांतरण करता येत नाही. ओके, ऋषी कनादने त्याला परमाणू म्हटलं होतं. ओके, जॉन डाल्टनने त्याला वेगळं म्हटलं, जॉन डाल्टनने त्याची व्याख्या वेगळी दिली, थॉम्सनने वेगळी दिली, ओके, रुदरफोर्डने वेगळी दिली, ब्ला ब्ला ब्ला, खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या गोष्टी दिल्या. अरे बट व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? हाऊ कॅन वी परसिव्ह? त्याच्यामुळे काय होतं ना, हे अणु मूलद्रव्यांचे असतात, मूळ स्वरूपातील जे द्रव्य पदार्थ आहे, मूळ स्वरूपातील. म्हटलं पाणी H2O, तुम्ही म्हटलं हो सर आम्हाला माहित नाही, एवढं तर शाळेत गेलो होतो, ठीक आहे. H2O मध्ये बाबा H म्हणजे हायड्रोजन 2 आहे, ऑक्सिजन 1 आहे, एक ऑक्सिजन आहे. ओके, पाणी एक कंपाऊंड आहे, संयुग आहे, दोघांच्याही संयोगातून तयार झालं, दोघांच्या संयोग झाल्यामुळे तयार झालेला ओके पाणी आहे. पण पाण्यामध्ये काय, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग हायड्रोजन 2 असो 50 असो काय असो, घेण्याचं नाही. हायड्रोजन एक मूलद्रव्य आहे, ऑक्सिजन एक मूलद्रव्य आहे, अशा प्रकारे मला म्हणायचं आहे. ओके, बरोबर आहे, येस. आणि संयुग हे लक्षात ठेवायचं. व्हॉट इज अन ऍसिड? ऍसिड काय, बेस काय, सॉल्ट काय. मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे तुम्हाला खास करून कंपाऊंड मध्ये विचारले जातात, ओके, त्याच्यामध्ये आम्ल, आम्लारी, हे क्षार नाही, ओके, आणि मीठ म्हणजे क्षार, इथे क्षार, सॉल्ट्स, याच्यावरती जास्त प्रश्न विचारले गेलेले असतात. ओके, यांच्याबद्दल, कारण यांची उपयुक्तता आपल्या जीवनात खूप आहे ना, है ना. व्हॉट
व्हॉट आले की मग तुम्हाला हाऊ वर येता येईल. हाऊ वर येता येईल. हाऊ रिॲक्शन्स आर रिटन. हे रिॲक्शन जे आपण गुत्ती सुलझाई अभी आपण उलगडलेले रहस्य, त्या रहस्याला लिहायचं कसं. ओके, त्यासाठी मग रिॲक्शन बॅलेन्स कशा करायच्या, रासायनिक अभिक्रिया कशा लिहिल्या जातात, ते कशा संतुलित केल्या जातात, हे आपण व्हॉट नंतर शिकतो. अणु, मग त्यात मूलद्रव्य, मूलद्रव्यामध्ये आपण मेंडेलिव्हची आवर्त सारणी शिकूया, म्हणजे जे मॉडर्न आवर्त सारणी ते शिकूया. कशाला हॅलाइड्स म्हणतात, कशाला लॅन्थेनाइड्स म्हणतात, कशाला तुम्ही हॅलोजन्स म्हणता, किंवा कशाला तुम्ही नोबल गॅस म्हणता, है ना. मेटल्स, नॉन मेटल कशाला म्हणतो, सगळं आपण बघू. मग त्यांची काय क्षमता आहे, ते काय करतात, काय नाही करत, इलेक्ट्रॉन कुठून कोणाकडे जात असतो, कोण घेत असतो हिसकावून, रिॲक्शन कशी होते, हे सगळं झाल्यानंतर हे आपोआप कळून जाईल तुम्हाला. म्हणून पहिले वाय, नंतर व्हॉट, आणि नंतर मग यायचं. वाय तुमचं डोकं क्लिअर करते, हा या गावाला जायचं आपल्याला. ओके, त्या गावाला जाऊन काय करायचं है ना. गावाला जाऊन काय करायचं, गावाला जाऊन तिथं जे आपल्याला जिथं खास जे पाहायला जायचं ते पाहायला जायचं तिथे, बरोबर की नाही. मग त्याला डोक्यात तुम्ही कसं साठवायचं ते लक्षात ठेवा. वायच नाही माहित, मी म्हटलं जा रे पोरांनो मुंबईचा, पण कशाला, काय करणार तिथे, मग काय नंतर येईल. कशाला जायचं आहे, कशाला जायचं तुम्हाला, काहीतरी जाणून घेण्यासाठी जायचं. कशाबद्दल जाणून घ्यायचं, मग ते इथं पाहायचं. ओके, येस. रासायनिक समीकरणे कशी संतुलित केली जातात ते पाहणार आपण. म्हणून आपण वाय, व्हॉट अँड हाऊ असे हे जे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे, हे बेसिक क्वेश्चन आहे, खूपच बेसिक पातळीवरचे. याला तुम्ही डेव्हलप करा. ओके, मी तुम्हाला यांची उत्तर तर देतो, याच्यात अजून ऍडिशन क्वेश्चन देतोय की हाऊ मध्ये पण, वाय मध्ये पण आणि व्हॉट मध्ये पण. माझा उद्देश होता हे सांगण्यास तुम्हाला, केमिस्ट्री शिकत असताना बाकीच्या विषयांबद्दल पण लागू होते, पण तेवढं जेवढं सत्य त्यांच्याबद्दल नसेल तसं. ओके, डबल त्रिकालाबाधित सत्य याच्या केमिस्ट्री बद्दल आहे. ओके, आणि जीवनाबद्दल आहे. केमिस्ट्री मधून जीवन खूपच साधारण पद्धतीने समजते मित्रांनो. इंग्रजीत लिहिलेलं आहे, कारण इंग्रजीत ते जास्त प्रभावी वाटते. ओके, म्हटलं की इफ वाय इज क्लिअर, व्हॉट अँड हाऊ बिकम व्हेरी इझी फॉर यू. जेव्हा का उद्देश जो आहे ते क्लिअर असते. हा का म्हणजे आपला नागपूरकडला, आमच्या विदर्भाकडला का नाही. ओके, का म्हणतोस बे असा वाला नाही. ओके, हे काय इकडे काचा अर्थ काय होते, काय म्हणतोस हे नाही, का म्हणतोस म्हणतात. ओके, हे चुकीचं आहे. वाय म्हणजे का बरं असं म्हटलं आपण. काय, व्हॉट इज द रिझन फॉर इट. ओके, शो द रिझन, गिव्ह द रिझन. जेव्हा का हे क्लिअर असते, स्पष्ट असते, तेव्हा काय करायचे व कसे करायचे हे अत्यंत सोपं होऊन जाते. हे लक्षात ठेवा. जीवनातही असंच आहे. बरेच लोक एमपीएससीचा अभ्यास करतात, फॅशन म्हणून करतायत, कोणीतरी करत होतं म्हणून करत आहे, नोकरी पाहिजे म्हणून काहीतरी हे करावं लागते म्हणून करत आहे. बट ते का खूप स्ट्रॉंग नाही आहे. वेन युअर वाय इज सो स्ट्रॉंग अँड क्लिअर, व्हॉट अँड हाऊ फॉर इट बिकम्स व्हेरी इझी. ओके, सो बिलीव्ह ऑन दिस थिंग. मी तुम्हाला सांगतो, भयंकर महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलात तुम्ही. ओके, गो अहेड. हे समजलं तुम्हाला. आता हे लक्षात ठेवायचं आहे, एमपीएससी असो, तुमचा हौसला अफजाई कर रहा हूं भाई, हौसला अफजाई. तुमच्या डोक्यातून पहिले ते किडे काढत आहे मी. ओके, की काहीही असं कठीण एमपीएससी यूपीएससी विचारत नाही. तुम्हाला काठिण्य पातळी वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही कुठंतरी चुकीचे आहात समजून घेण्यात. तुम्ही तुमचं लिमिटेशन सेट केलेलं आहे, कोणीतरी सांगितलं म्हणून. किसी और ने कहा था, किसी और ने म्हणजे है ना, दुनिया बहुत बड़ी, दुनिया ये राहत इंदोरीचं माहिती ना तुम्हाला, तो दुनिया बड़ी खराब है. दुनिया वो बुलाती है मगर जाने का नहीं. दुनिया काही सांगते, ज्यांना जमलंच नाही ते दुसऱ्याला कठीणच सांगणार आहे, ज्यांना जमलं दुसऱ्याला सोपं सांगणार आहे. बरोबर. तर एमपीएससी स्वतः सांगते की दुनिया की बात सुनने का नहीं, वो बुलाती मगर जाने का नहीं. कसं, एमपीएससी असो की यूपीएससी असो. ओके, आपल्या जीवनात सामान्यपणे घडणाऱ्या सामान्य वैज्ञानिक घटना परीक्षेत विचारल्या जातात, असं हे स्वतः म्हणतात. म्हणून त्याला सामान्य विज्ञान म्हणतात. सामान्य घटना की तुम्ही रोडवर गाडी चालत चालले स्पीडने, अचानक टर्न आला, 80 किलोमीटर प्रति तास वेगात तुम्ही टर्न घेऊ शकत नाही, कारण त्याला मोमेंटम आहे, ते एकाच दिशेत निघून जाईल संवेग असल्यामुळे.
तुम्ही पलटवण्याचा प्रयत्न खर्रन घासणार आणि किनारे के बाहेर. ओके, बाउंड्री के बाहेर. मग तिथे म्हणते भूत आहे. ओके, नो, विज्ञान सरळ सरळ आहे, सरळ सरळ विज्ञान आहे. तुम्ही काही पण म्हणणार का? ओके, त्यामुळे सामान्यपणे घडणाऱ्या घटना फक्त त्याला थोडंसं वैज्ञानिक पद्धतीने पाहावं लागतं. त्यासाठी एस्टॅब्लिश रूल्स आहे या जगातले म्हणजे प्रकृतीतले. प्रकृती एका नियमानुसार चालते. तेच नियम म्हणजे सामान्य विज्ञान आहे. सामान्यपणे सर्वांना माहित असायला पाहिजे. कॉमनली काही माहित नाही आहे. ओके, लोक शिकले खूप पण अनाडीपणाने प्रत्येक गोष्टीकडे पाहतात. कसं चालणार? नो, दिस इज नॉट फेअर. हेच एमपीएससी म्हणते. तुमच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का? आणि हे खूपच वैज्ञानिक दृष्टिकोनचा अर्थ काय होतो की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिलीव्ह नाही करत. वैज्ञानिकचा अर्थ काय झाला? सायंटिफिक ऍटिट्यूडचा अर्थ काय झाला? सायंटिफिक ऍटिट्यूड म्हणजे यू डोंट बिलीव्ह ब्लाइंडली ऑन एनिथिंग एल्स. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर तुम्ही असं आंधळ्या पद्धतीने भरोसा नाही करत. ओके, तुम्ही बघता की देखा देखी की लिखा लिखी की है नहीं, देखा देखी बात. कोण किसने क्या बोला वो मुझे नहीं मालूम. म्हणजे देखने दो, प्रयोग करणे दो, एक्सपेरिमेंट करू द्या, नंतर पाहू द्या सत्य तेच आहे का. वैज्ञानिक दृष्टी तुम्हाला सत्याकडे घेऊन जाते. लक्षात ठेवा, सत्य. म्हणून प्रत्येक गोष्टीत सामान्य विज्ञान म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन सामान्यच आहे. ओके ओके, नेक्स्ट आहे हे मूलभूत संकल्पना. हे तुम्हाला सांगतोय, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे मित्रांनो. तुम्ही हे लिहून ठेवा कुठेतरी. तुम्हाला हे करूनच घ्यायचं, काही झालं तरी करूनच ठेवायचं. जर का केमिस्ट्री शिकायचं चांगले मार्क्स घ्यायचे आणि त्याचे 2-3 मार्क्स आपल्याला जमत नाही, केमिस्ट्री आपण सोडून येतो आणि त्याच्यामुळे आपला 1-2 मार्काने रिझल्ट गेला, त्यात कदाचित हे तुम्ही टॉप करू शकता. ओके, बिलकुल. आणि दिवसेंदिवस समोर केमिस्ट्रीचे प्रश्न वाढतीलही सुद्धा. का बरं? कारण जेवढ्या प्रकारे आता आपण इंडस्ट्रियलाइज होतं, जेवढ्या प्रकारे आपल्या समोर मॅन्युफॅक्चरिंग येतंय, जेवढ्या प्रकारे आपण वेगळ्या जगात एंटर करतोय, तिथे सगळ्या गोष्टी आपल्याला रिसोर्सेसच्या माध्यमातून वापरायच्या, वेगळ्या पद्धतीने वापरायच्या. ओके, आपल्या आजूबाजूचे पदार्थ, काही पण जे काही पदार्थ, दगड आहे, माती आहे, पाणी आहे, वायू आहे, ओके, आपण स्वतः, आपले कपडे आहे, ओके, हे पेन आहे, हे बोर्ड आहे, काही. ओके, तुम्ही पदार्थ पहिले समजून घ्या कोणते. त्याचे खास करून फिजिकल स्टेट्स आणि केमिकल स्टेट्स पाहून घ्या. ओके, घन पदार्थ आहे. ओके, घन पदार्थ समजा बर्फ पाणीच आहे पण घन पदार्थातला आहे. ओके, द्रव रूपात त्याचं फिजिकल अवस्था बदलली की द्रव होते, आणि अजून त्याची फिजिकल अवस्था बदलली, तापमान देऊन तर वायू बनते, वाफ होते, पण आहे तर ते केमिकली पाणीच आहे. कळलं की नाही? म्हणून जे पाणी लोखंडावर असर करू शकते, तसंच असर जे आहे ते पाण्याची वाफ सुद्धा करू शकते. हे लक्षात ठेवायचं. केमिकल नेचर जे आहे ते त्याचं तेच राहते, फिजिकल स्टेट बदलली फक्त. हे तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल, वारंवार ऑब्झर्व करत राहावं लागेल, है ना. म्हणजे एक साधारणचा प्रश्न विचारला होता, खूप छान होता, दुसऱ्या एका परीक्षेतला सांगतो तुम्हाला, की वनस्पतीजन्य नैसर्गिकता, वनस्पतीजन्य सॅच्युरेटेड संपृक्त मेदाम्ल असलेले ऑइल कोणते आहे? तर ते कोकोनट ऑइल आहे. संपृक्त सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं लक्षण आहे, संपृक्त मेदाम्लाचं एक लक्षण आहे की ते गोठून जाते. जे गोठते ते नैसर्गिकरित्या, ओके, त्याला मॅन्युफॅक्चर नाही केलं तुम्ही, नैसर्गिकरित्या जे त्याच्यात आहे. ओके, तुम्ही रिफाईंड नाही केलं त्याला, तुम्ही फक्त त्याला एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, ते गोठेल. ओके, नॉर्मल टेम्परेचरवर म्हणजे रूम टेम्परेचरवर ते थोडं गाढा बनेल, थोडा थंडी वाढली की ते गोठेल. तसं तो फॅटी ऍसिड जे आहे, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, ते जे प्रोसेस केलेलं आहे तेच गोठायला पाहिजे, परंतु ते गोठते. सामान्य प्रश्न आहे की नाही, फिजिकल स्टेटवर प्रश्न विचारलेला, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने केलं, पण आहे तर आपल्या जीवनातली गोष्ट. अख्खा साऊथ इंडिया कोकोनट ऑइल खाते आणि आपण केसांना ते घासतो, ओके, मालिश करण्यासाठी. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट, है ना. दुसरी गोष्ट, ऍटम्स म्हणजे अणु, सॉरी, चेंज म्हणजे बदलाव, बदल लक्षात ठेवा. भौतिक बदल, रासायनिक बदल. दगड फुटला तुटला, ओके, हे झालं भौतिक बदल, भौतिकता, त्याचे जे स्वरूप आहे ते बिघडले, परंतु त्याचे जे आतमधील घटक आहे, घटकच बदलून जाणे, कुजणे, सडणे, रासायनिक बदल होणे म्हणतो आपण त्याला. ओके, रासायनिक बदल होणे, पूर्णपणे केमिकल कंपोजिशन बदलून जाणे त्याचे, किंवा आधी ज्या केमिकल कंपोजिशन घडलेलं आहे ते आता बिघडून जाणे, याला रासायनिक बदल म्हणतो आपण. म्हणजे त्याच दगडाची माती तयार होऊन जाईल, रासायनिक बदल झाला. ओके, समजून घ्या तुम्ही की दगड आहे आतापर्यंत ठीकठाक दिसत होता, काळा ब्राऊन होता, पण आता
पाण्याच्या वाफेच्या स्वरूपात त्याच्यावर रिॲक्शन होऊन 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 त्याचा रंग तपकिरी व्हायला लागला, लाल झाला, केमिकल बदलाव झाले त्याच्यात. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा. मग ऍटम, ऍटम म्हणजे अणु, अणु हा सर्वात लहान घटक म्हणून लक्षात ठेवायचं, मी सांगितलेलं आहे. ओके, हा, डेली लाईफ मध्ये आढळणारे जे मेटल्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत, आयरन झाला, कॉपर झाला, ओके, ऑक्सिजन, ठीक आहे, लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड, कार्बन, खास करून कार्बन, ओके, कार्बन डायऑक्साईड, कार्बन झाला, किंवा तुम्ही इतर मेटल घ्या. ओके, असं जे दैनंदिन जीवनात खूपच कामात येणार आहे आपले. ओके, आयोडीन घ्या, फॉस्फरस घ्या, बरोबर आहे, कॉपर घ्या, कोबाल्ट घ्या, हे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनात रोज 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 आपल्या शरीरात आहेत, आपल्या खाण्यातून येतात, आपल्या अवतीभोवती आहेत. ओके, आणि याच्याबद्दल प्रश्न विचारले जातील तुम्हाला. मी हे जे काही इथं लिहिलेलं आहे हे प्रत्येकच गोष्ट प्रश्नाच्या स्वरूपात याच्या आधी परीक्षेत विचारण्यात आलेली आहे. मी याला एकदम सोप्या भाषेत त्याला कसं ग्रहण करायचं त्याचं तुम्हाला एक लहानसा फॉर्म्युला देतो. दॅट्स इट. तुम्ही करायचं होतं. ओके, सॅम्पल रिॲक्शन्स. ओके, सॅम्पल म्हणजे सोप्या रासायनिक अभिक्रियेचं जळणे, बर्निंग, जळते कसं काय, रस्टिंग कसं होते, कुकिंग कसं होते, म्हणजे स्वयंपाक होते, वस्तू शिजते म्हणजे काय होते. ओके, साधारण प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही हे शोधायला लागले ना, तुमच्या डोक्यात केमिस्ट्रीसाठी जागा निर्माण झाली, समजून घ्या. जसं केमिस्ट्रीसाठी जागा निर्माण झाली, त्यातील कारणे, वाय या घटना लक्षात यायला लागल्या, आणि ते मग कसं घडलं, कोण घडवणार आहे, म्हणून व्हॉट अँड हाऊ त्याच्यानंतर कामात येतं. ओके, म्हणून इफ युअर वाय इज क्लिअर, व्हॉट अँड हाऊ बिकम इझियर. ओके, दॅट्स इट. दॅट एक्झॅक्टली आय वॉन्ट टू सजेस्ट. हा, आता लक्षात ठेवा, हे तुम्ही नेहमीसाठी डोक्यात ठेवा की तुमचे मॅक्झिमम प्रश्न जे आहेत तुमच्या लाईफमध्ये एकदम तुमच्या एक तर घरातील किचन मधून आलेले आहे, तुमच्या शरीरासंबंधित आलेले आहे, आणि तुमच्या पर्यावरणासंबंधित आलेले. मी विलेज यासाठी लिहिलं, आपण गावचा माणूस आहे. ओके, म्हणून लिहिलं. सॉल्ट, शुगर, ऑइल, एलपीजी, प्रेशर कुकर, ऑल हॅव बीन आस्क्ड इन एक्झाम. याच्या आधी सगळंच विचारलेलं आहे केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून. ओके, निंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते, कर्ड मध्ये लॅक्टिक ऍसिड असते. त्याच्यावर प्रश्न याच्या आधी विचारलेला आहे. तुम्ही त्याला ऑब्झर्व करा, हे कुठून मिळते, याचे रिएक्शन काय होऊ शकते, कसं होऊ शकते. यू जस्ट रीड, ओके, स्कूल लेवल बुक्स, आणि ह्या गोष्टीबद्दल सेपरेट तुम्ही एक डायरी तयार करा, ज्याच्यामध्ये तुम्ही केमिस्ट्रीच्या साऱ्या बारीक बारीक संकल्पना लिहिलेल्या असतील. ओके, मी काय समोर घेऊन येणार तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही जर लेक्चर समोर शेवटपर्यंत बघणार आहे ना, तर तुम्हाला दिसेल की मी काय काय तुमच्या समोर पेरणार आहे इथे. बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा, तुम्हाला याच्यावर बेकिंग सोडा, धुण्याचा सोडा, त्याच्या दोघांवर प्रश्न विचारले आणि कधीही विचारू शकतात, बिकॉज दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडी संबंधित केमिस्ट्री, ब्रीदिंग, ऑक्सिडेशन होते, मग कसं होते ते आपण याचं प्रत्येकाचं उत्तर दिलं. डायजेशन मध्ये तुम्ही जे वेगळे एन्झाईम आहे, डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे, ओके, त्यांचा वापर तुम्ही ते पेप्सिन म्हणा किंवा तुम्ही ट्रिप्सिन म्हणा, ओके, किंवा तुम्ही लायपेज म्हणा, तुम्ही काही म्हणा, हे जे सगळे जे वापरणार आहे आपण, यांचा केमिकल रिएक्शन मध्ये कसा रोल असतो, कशा प्रकारे डायजेशन एक केमिकल रिएक्शन म्हणून घडून येते, आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहे. ओके, हे तुम्हाला बॉडी केमिस्ट्री बद्दल आहे. स्टमक मध्ये ऍसिड असते, HCl, हमारे अंदर भी उधर जलजला है. ओके, ते काय काम करते, कसं करते, आपण कसं सस्टेन करतो. इधर तो जल जाता है बोल रहे, इधर में फिर कैसे अपने अंदर रहता है ना. तुम कुछ इधर उधर चुकी खा लो, तर त्याच्यानंतर जे वरती येतं, दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली द ऍसिड. ओके, मग एन्व्हायरमेंट मध्ये कसं रस्टिंग होणे, गंजणे, किंवा केमिकल फर्टिलायझर आपण वापरतो. ओके, केमिकल फर्टिलायझर वनस्पतींना खत म्हणून देण्यासाठी, खाद्य म्हणून देण्यासाठी, ते त्यांना ग्रोथ मध्ये कॉन्ट्रीब्युट करते. ते कसे बनवण्यात आले, काय बनवण्यात आले, त्यांचा मूळ परिणाम काय होतो, केमिस्ट्री सर्व काही. वॉटर प्युरिफिकेशन, फिटकरी, साधारण गोष्ट, फिटकरी जर तुम्ही फिरवली ना गढूळ पाण्यामध्ये, तर ते कोॲग्युलेशन करते, जे कण आहेत याचे मातीचे ते खाली भारी होऊन खाली पडतात, आणि वरती जे पाणी शुद्ध होऊन जाते. गावात हे करायचे, माझ्या घरी करत होते, लहानपणी बघितलेलं. पोल्युशन म्हणजे काय, दीज आर व्हेरी बेसिक थिंग्स, यू मस्ट गो. ओके, याची लिस्ट तयार करा अशा, आणि याच्याबद्दलचं डिटेल, ओके, याच्याबद्दलचा डिटेल अभ्यास, हे काय गोष्ट आहेत हे जर पाहायचं असेल तर ह्याच्यावर सगळ्यांवरतीच व्हिडिओ बनणार आहे, आणि युट्यूबवर ते येणार आहे. ओके, हे सगळ्यांवरतीच येणार आहे, बट हे एकदम नॉर्मल भाषेत असेल.
याची अजून डिटेल लेवल, अजून डेप्थ पाहिजे तर मी कोर्स सांगितलेले कोर्स जॉईन करा, जास्त महाग नाही आहे. ओके, पैशाकडे पाहायचं नाही, ते इन्व्हेस्टमेंट असते. पण समजून घेणे, ज्ञान असीम आहे. ओके, आणि एक हा आहे माझा तुमच्यासाठी एकदम, हा अगेन झबरू झंडाट प्रोजेक्ट ज्याला म्हणतो, की केमिस्ट्री मधील प्रत्येक गोष्टीमध्ये काही वोकॅब्युलरी आहेत. ओके, जसं म्हटलं मी रिॲक्शन, अभिक्रिया. ओके, त्यात मी ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हटलं, रिडक्शन म्हटलं, रेडॉक्स म्हटलं, तर है ना, हे कीवर्ड्स आहेत. काय कुठे तुम्ही व्हॅलेन्सी, मोल असं म्हणतो आपण कुठेतरी, है ना, येते की नाही. ॲव्होगॅड्रोज नंबर आला कुठून तरी, आयसोटोप कुठून तरी आला. तर असे बरेचसे जे टर्म्स आहेत, वोकॅब्युलरी आहेत, जे खूप कठीण होते, लक्षात ठेवणं सोपं नाही होत. ओके, यांना सिम्प्लिफिकेशन करून याचा परीक्षा भिमुख जे अभ्यास आहे मी मांडलेला असेल, त्यात कमीत कमी अशा आपण 60-70 वोकॅब्युलरी मी तुम्हाला सांगेल डिटेल एक्सप्लेनेशन सहित. त्याच्यावर लेक्चर असेल आपले, त्याच्यावरही असेल, आणि आपल्या त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कोर्समध्ये असेल. ठीक आहे, पण तुम्हाला याच्यावरून मार्गदर्शन कळेल. तुम्ही कीप ऑन फॉलोइंग मी ऑन द लेक्चर, राईट. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर याच्यावरच असणार आहे आपला. ओके, सो वेट फॉर इट. सबस्क्राईब करा, तर घंटीवाला बटन दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल लवकरच. अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स सो दॅट you can think about them positively. You are giving to them. When you start giving to others, okay, nature returns you the result. Okay, so be good in that sense. Thank you very much. See you in next lecture, right? Okay.